हे आश्वासनं खोटे ठरवून जुमलेबाजी करून जर तुम्ही सरकार चालवणार असाल तर विरोधी पक्ष हे सहन करणार नाही। नागपूर ते रत्नागिरी हा मार्ग 6 पदरी मार्ग उपलब्ध असताना पॅरलल शक्तीपीठ कशाला पाहिजे? ही आर्थिक शक्ती कोणासाठी आहे आणि कोणाचं पीठ तुम्ही हिसकावून घेऊन आले? तर तुम्ही शेतकऱ्याचं पीठ हिसकावून घेऊन आले नाही, अदानीचं शक्ती वाढवून राहिलेले आर्थिक। मध्य भारतातली लोहखनिज बॉक्साईट हे गोव्याच्या पोर्टपर्यंत नेऊन एक्सपोर्ट करण्यासाठी जी मदत तुम्ही करण्याचा प्रयत्न करत आहात तो अश्लाघ्य आहे। आणि स्वतः तुमचं वित्त मंत्रालय फायनान्स डिपार्टमेंट सांगतं की आता आपल्याला ऑफ बजेट फायनान्सिंग म्हणजे कॉर्पोरेशनसाठी MMRD असो MSRDC असो यांनासुद्धा कर्ज घेण्यासाठी आपण गॅरंटी देऊ शकत नाही। आपल्यावर कर्ज भरपूर वाढलेलं आहे। फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेटरी मॅनेजमेंट ॲक्टच्या आपण नियमांचं सातत्यानं वारंवार उल्लंघन करत आहोत। ह्या सगळ्या गोष्टी असतानासुद्धा एका व्यक्तीच्या फायद्यासाठी आकाच्या फायद्यासाठी जर तुम्ही जनतेला शेतकऱ्यांना वेठीस धरत असाल तर हे काँग्रेस कधीही सहन करणार नाही। हे अतिशय चुकीचं आहे आणि याचा परिणाम सरळ ज्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना 2100 देणार होती, आता 1500 देऊन राहिले, ते सुद्धा बंद होतील। असंच कर्ज वाढत राहिलं तुमच्या मित्रासाठी तर SC ST OBC हे जे विद्यार्थी आहेत यांच्या स्कॉलरशिप बंद होतील, गरिबांसाठीच्या योजना बंद होतील। तर हे सगळं डबघाईला आणलेल्या अर्थव्यवस्थेला मित्रासाठी पुन्हा डबघाईला न्यायचं हे आम्ही होऊ देणार नाही, एवढं या सरकारने लक्षात ठेवावं।